काय झालं? निशाताई, हा बोला ना. अगं पिऊ, कुठं हरवलीस? नाही काही नाही, ते जरा विचारत होते. तुम्ही बोला की, काही काम होतं का माझ्याकडं? वय, माझं लई म्हणजे लई महत्वाचं काम आहे बघ तुझ्याकडं. त्याचं काय आहे? तू वीरू भाऊजींना तिकीट न मिळता पण अपक्ष उभं केलंस आणि त्यासने आमदार बी करून दाखवलंस. तर बाई ते मंत्री बी झालेत, सगळीकडे नुसती त्यांची चर्चा आहे. मला पण तसंच करायचंय. म्हणजे ताई, आता काय तुम्ही राजकारणात जाणार आहे होय? अगं नाही नाही, मी नाही, आमच्या ह्यासनी. पियू, मला ना त्यांना खासदार बनवायचंय, म्हणूनच तुझी मदत पाहिजे. मी तशी तयारी पण चालू केल्या, पण सुरुवात कुठनं आणि कशी करू तेच कळना झालंय बघ. आणि मी गावभर त्यांचं बॅनर बी लावलेत बघ. अहो ताई, गावभर फक्त बॅनर लावून कोणी आमदार किंवा खासदार नसतं होत. मग कसं होत आहे ते? त्यासाठी लोकांमध्ये मिसळून त्यांची कामं करावी लागतात, लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. मग एकदा का आपण लोकांचा विश्वास जिंकला ना की लोकच आपल्यामध्ये नेता बघायला लागतात. आणि ताई, वीरू काय फक्त माझ्या सपोर्टमुळे मंत्री नाही झाला, त्याच्या मागं अख्ख्या तालुक्याचा सपोर्ट होता, म्हणून तो मंत्री झाला. बया, लईच अवघड दिसते ग हे सगळं. आता म्हणलं तर अवघड आहे आणि म्हणलं तर तेवढंच सोपं. पण नाही पियू, मी आता ठरवलंयच बघ, काय बी झालं तरी ह्यासनी खासदार करणार म्हणजे करणारच. निशाताई, माझ्या शुभेच्छा कायम पृथ्वी भाऊजींसोबत आहेत बघा. तुम्हाला काय बी मदत लागली तर हक्कानं सांगा, मी नक्की मदत करेन. आणि हो, पृथ्वी भाऊजीने फक्त सांगा लोकांची कामं एकदम प्रामाणिकपणे करा, मग बघा ते नक्की खासदार होत्या. पियू, आता बघच तू, मी त्यासनी लोकांची कामं कशी पटापटा करायला लावून कशी चटाचट खासदार बनवते ते बघ. मी आहे निशा. आता बघ कशा बदलते यांच्या राजकारणातल्या दिशा. बसा. अहो साहेब, तुम्ही कशाला आलात? मला सांगायचं ना, मी आलो असतो. तुम्ही उगाच त्रास घेतलात. अहो, नंतर त्रास होण्यापेक्षा आता झालेला कधी चांगला. साहेब, चहा घ्या. साहेब, अहो तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काय कळलं नाही. आम्ही एका महत्वाच्या विषयावर बोलायला तुमच्याकडे आलो आहोत. राजवीरजी, आपलं सरकार सत्तेवर आले खरं, पण विरोधक सतत आपल्या आमदारांना फोडून त्यांना त्यांच्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे आता आपण एक राज्यव्यापी दौरा करतोय, ज्याचं नेतृत्व तुम्हाला करावं लागणार आहे. मी? अहो साहेब, आपल्या पक्षात एवढी ज्येष्ठ मंडळी आहेत, मग तुम्ही ही जबाबदारी त्यांना सोपवा ना. राजवीरजी, कसं आहे, तुम्ही आता पक्षाचा एक नवीन चेहरा झालात. अहो, लोक तुमच्या नावानं सरकारला ओळखू लागलेत आणि अख्ख्या राज्यात तुमच्याच नावाची क्रेज आहे. त्यामुळं चांदा ते बांधा जाऊन सगळ्या आमदारांना घेऊन तुम्ही सभा लावा. त्यामुळं आपलं सरकार टिकेल, लोकांमध्ये विश्वासही निर्माण होईल. तेव्हा ही जबाबदारी तुम्ही उचलावी, ही पक्षप्रमुख म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय. अहो साहेब, विनंती काय, हक्कानं सांगा. माझ्या वडिलांनी म्हणजे दादासाहेबांनी या पक्षासाठी जीवाचं रान केले. आता ती माझी जबाबदारी आहे, या पक्षासाठी जीवाचं रान करायचं. साहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका, एकदम निश्चिंत राहा. हे सरकार टिकावं म्हणून मी पूर्ण प्रयत्न करीन. बोललो तर बोललो. तुमच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती. चला, आता उद्यापासून लगेच कामाला लागा. हाऊ, उद्यापासून लगेच? हो, लगेच.
कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. बाकी आपण फोनवर बोलू. चला येतो आम्ही. जी. दीपे, दीपे, बोला की काकी. पृथ्वी आणि निशाला कुठे बघितलंस का? ती कुठे जाणार ती? त्या निशावहिनी बसल्यास तर नेल पॉलिश लावत, नाहीतर नट्टापट्टा करत. आणि पृथ्वी दादा त्यांच्याच माग माग. दोघांनी दुसरं कामच काय? ए, लायकीत राहायचं. माझं पोरगा आणि सून आहेत ती. अहो काकी, हितच बघितलं होतं त्यासनी. आजूबाजूलाच घोटमळत असतेली असं म्हणायचं होतं मला. तुम्ही बया लगेच चिडता. बर ठीक तर आहेत ना ती? त्यासनी काय होतंय? चांगल्या टुनटुन उड्या मार. बरे पण का हो काकी, आज लेकाची अनुसुनेची लयच मायनं चौकशी करताय. काय भानगड काय? अगं तुला माहित नाही वे, त्या पियुष आणि सुनंदाच्या भाजीत मी जुलाबाचं औषध टाकलं होतं आणि त्या बावळट निशाने खाल्लं. नको नको म्हणत असताना खाल्लं. बावळट कुठली. तुला दात काढायला काय झालं? अहो काकी, दात काढू नको तर काय करू? हा, तुमचा एक बी प्लॅन सक्सेसफुल होईना झालं. सगळं डाव नुसतं फसते ती. अहो काकी, त्या औषधानं कुणालाच काय नाही झालं. मग मला सांगा, निशा वहिनींच्या ऐवजी पियू वहिनीने ती भाजी खाल्ली असती तरी त्यासनी काहीच झालं नसतं ना. सॉरी बर का काकी, पण तुमचं नशीब लयच बेकार आहे बघा. खरंच तुमची राजकीय कारकीर्द हितच संपली. दीपे, अगं कुत्र्याला हाड बनलं तर कुत्र बी माग सरत. तुला किती बी बोललं ना तर तुझी जीभ लय चुरू चुरू चालायला लागल्या. नुसती सत्तेत येऊ दे मला. पहिले तुझ्या जिभेचा शेंडा कातरते का नाही बघ. काकी, दीपे, काय बी झालं तरी मी सत्तेत येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. कारण भर थंडीमध्ये आग कशी लावायची आणि आगीचा बर्फ कसा करायचा हे चांगलं ठाऊक आहे या कांचन सूर्यवंशीला. त्यामुळं या वाईट नशिबाच्या छाताडावर पाय ठेवून कशी उभी राहते बघ ही कांचन. आणि सध्याच्या घडीची राजकीय विश्वातील एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते. लोकशक्ती आघाडी मंत्री राजवीर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातलं सरकार स्थिर राहावं या हेतूने एक राज्यव्यापी दौरा करणार आहे. त्यांच्या दौऱ्याचं स्वरूप हे चांदा टू बांदा असं असणार आहे. नुकतीच ही गुप्त खलबतं आमदार राजवीर सूर्यवंशी यांच्या कार्यालयात झाली असल्याचं आमच्या सूत्रांनी सांगितलं आहे. चांगला रस्ता शोधलाय माझ्यापासून लांब पळण्यासाठी, बट ते इतकं इझी नाहीये. काय मग गंगा, फ्री मध्ये महाराष्ट्र फिरायला यायचंय का? शोना, तू हे खूप चुकीचं वागतीयस. हा, लोकांनी खूप विश्वासाने राजवीरला निवडून दिलंय. तू जर चुकीचं वागलीस आणि तुझ्यावरच हा डाव उलटा पडला ना तर तुला खूप महागात पडू शकते. हे सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते गंगा. आणि तू पण बघितलंस ना ते तर स्टेटच्या राजकारणात किती नाव आहे ते. आणि तुला पण माहितीये ना की माझं नाव किती बदनाम आहे ते. आणि हे बदनाम नाव जर मला असंच टिकून ठेवायचं असेल ना तर मला सतत काहीतरी ना असं करत राहावं लागणार आहे. खूप मोठा स्ट्रगल आहे गंगा हा, खूप मोठा. एंड हैवंट यू हर्ड दैट लोगों का ना उनके काम से होता है, मेरा बदनाम हो गया. पण शोना, गंगा, तुला सॅलरी हवी आहे ना तुझी? देन कीप युअर माउथ शट. मला नको सांगूस काय करायचंय. डोंट यू बॉदर मी. राजवीरजी, तुम्ही आता महाराष्ट्राचे नाही माझे दौरे कराल. सुनबाई, अगं विरूची काय बातमी कळाली का नाही तुला? बातमी? हो नाही मामा, ते सकाळपासून काम. अगं आपला विरू उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर चाललाय. हा, आणि पक्षानं त्याच्यावर लई मोठी जबाबदारी दिली आहे.
अहो मामा इथं लई चांगली बातमी आहे. मग हा वहिनी, आणि दौरा करता करता तो इथं बी येऊ शकतो बर का. त्यामुळे आपल्याला सगळ्या तयारीत राहिलं पाहिजे. वय वय भाऊजी. आणि बरं का सुनबाई, काल तू या महाराष्ट्र दौऱ्याच्या टेन्शन मध्ये असणार म्हणून आपल्याशी व्यवस्थित बोलला नसणार आहे. हा आणि आपण उगाच काहीतरी चुकीचा अर्थ काढत बसलो. खरंय मामा, असंच काहीतरी असेल. पण मामा मी काय म्हणते, त्यानं एकदा सांगायचं तरी ना. अहो समोरचा माणूस किती काळजी करत बसतो. थांबा, येऊ द्या त्याचा फोन, बघतेस त्याच्याकडे. अगे सुनबाई, त्याला ताणच लय हाय ग. त्याला बोलून काय उपयोग आहे, आपणच समजून घेऊया त्यापेक्षा. वय मामा, म्हणजे बघा ना, आधी आमदारकी, मग मंत्रीपद, आणि आता महाराष्ट्र दौऱ्याचं नेतृत्व. अहो लय लोड असणार आहे त्याच्यावर. आणि वीर्या कसं मॅनेज करत असणार आहे हे सगळं, हे त्याचं त्यालाच माहित. नाग्या, आदनं मधनं आपल्या तिघांची पिरपिर हाय त्याच्या बोकांडी. तरी बरं, घरातलं राजकारण संपलं या. कुणास ठाऊक, मला तर या कांचनची सारखी भीती वाटते. माझ्यावरला काय करायचं नाही ना. अहो आई, तुम्ही काळजी करू नका. वीरूच्या केसाला बी कोणी धक्का नाही लावू शकत. कोणी त्याच्याकडे वाकडी नजर करून बघावंच. मग मी हाय आणि ती हाय. मराठवाडा आणि विदर्भामध्ये जरी पेयजल योजना केली तर त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल. आणि कोकणात ही उतार योजना, पश्चिम महाराष्ट्रात नदीजोड केलीच पाहिजे. त्याशिवाय वा राजवीरजी, महाराष्ट्राचा जोरात स्टडी सुरू दिसतोय तुमचा. शोनाजी, तुम्ही इथं? राजवीरजी, खरं तर तुमच्या आयुष्यात मी परत कधीच येणार नव्हते. पण मला मीडियातून कळलं तुम्ही लवकरच महाराष्ट्र टूरवर जाणार आहात, म्हणून आले. ही फाईल बघा. मुंबईत ज्या कलाकारांना राहण्यासाठी स्वतःचं हक्काचं घर नाहीये, त्यांना घर मिळावं म्हणून लढा देतेय मी. तुम्ही प्लीज जरा माझी ही फाईल पास करून द्या ना. शोनाजी, हा तुम्ही खरंच खूप चांगलं काम हाती घेतले. पण काय, मी वेगळ्या खात्याचा मंत्री आणि हे माझ्या अधिकारात येत नाही. त्यामुळे तुम्ही ही फाईल सांस्कृतिक खात्याच्या. राजवीरजी, तुमच्या वर्डला सरकारमध्ये किती व्हॅल्यू आहे माहितीये मला. पण शोनाजी, अहो तुम्ही. राजवीरजी सॉरी, पण तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी तुमचा गैरफायदा घेते तर ते चुकीचं आहे. माझ्या मनात असं काहीच नाहीये हो. मी तर लास्ट नाईट बद्दल सगळं विसरूनही गेली. मला आता फक्त प्युअर लोकांची मदत करायची. राजवीरजी, तुम्हाला तर माहितीच आहे की कलाकाराचं एकदा वय झालं की त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही हो. अशा कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी हे सगळं करते. बट इट्स ओके. तुम्हाला नसेल ना माझी मदत करायची तर राहू देत. जाते मी. थांबा शोनाजी. ठेवा ती फाईल, मी बघतो. राजवीरजी, यू आर सो काइंड. तुम्ही खरंच आमच्यासारख्या प्युअर कलाकारांसाठी मसीहा आहात. थँक्यू सो मच. ही फाईल तेवढी बघून घ्या. राजवीर, आत्ता कुठे तू माझ्या ताब्यात आलायस, पण आता मी तुला माझा पुढचा पत्ता टाकून बाहुला बनवणार आहे. like a puppet. So be ready for that. अरे नाही, तिकडे
निशा हे काय करतेस? तुम्हीच तर म्हणलं ना धर, मग धरलं. अग नाही, गेम खेळतोय मी. धर की. तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का? देवानी काय अक्कल बिकल दिली की नाही? मी तर तुम्हाला राजकारणातले गेम शिकवते आणि तुम्ही असं बारक्या पोरावानी मोबाईल मधले गेम खेळताय. अजून हायच काय मोबाईल? उठ, थोडं टाका ते. उठायच ना. अग निशा हे काय केलंस तू? चिकन डिनर मिळणार होता मला. हो, चिकन डिनर खाणार. पहिला गावात जायचं आणि लोकांना विचारायचं त्यांची काय कामं करायचेत का. उगाच तुम्हाला देणार नाही कोणी खासदारकीचं पद. मी आत्ताच अभ्यास करून आले खासदारकीचं. अगं मी काय करणार आहे लोकांची कामं? अहो, चंदनासारखं झिजल्याशिवाय सुगंध मिळत नाही. निशा कसलं भारी बोललीस ग तू. चंदन, सुगंध, झिजणं. तुम्हाला फक्त सांग लोकांची काय कामं करायची ती, कुठल्या योजना राबवायच्या आणि कुठल्या कागदावर सही करायची तेवढं सांग. सही करणार. तुम्हाला जर ती वेळ आणायची असेल ना तर आता तुम्हाला लोकांची पडतील ती कामं करावी लागणार. पडतील ती कामं म्हणजे? म्हणजे बघा, गावात कुणी तुम्हाला सांगितलं की गटारी साफ कर, तर तुम्हाला साफ करता यायला पाहिजे. कुणी सांगितलं जरा झाडू मारून दे रे, तर गप झाडू मारून द्यायचा. कुठल्या बाईने प्रसंगी सांगितलं हो आमची धुनी भांडी धुवून द्या, तर गप धुवून द्यायची. अजिबात मागं पुढं बघायचं नाही. जावा, आत्ताच्या आत्ता बाहेर जावा आणि लोकांना विचारा तुमची काय काय कामं करायची. जावा. अगं पण निशा अगं पण म्हणजे आता मी सांगितलं ना, गप जायचं. चला निघा. खासदार व्हायचंय ना, चला. खासदार चला चला. आता मी पण बघतेच हे कसं खासदार होत नाहीत ते. अभिनंदन कारभारी. पुन्हा सगळीकडे तुमचीच चर्चा व्हायला लागली. कसली चर्चा? मला माहितीये तू कसल्या तरी टेन्शन मध्ये आहे. अगं तुला कसं माहित? वीरू, तू माझ्यापासून किती बी लपवलं ना तरी मला सगळं कळतं. म्हणजे तुला सगळं कळलंय? अरे मलाच काय, आता सगळ्या महाराष्ट्राला कळलंय. न्यूजवाले दाखवतायत की. काय? म्हणजे न्यूज मध्ये पण आले? अरे एवढं काय रिॲक्ट होतोय? मला माहितीये तू दौऱ्यावर जाणार आहेस, त्याच टेन्शन आलंय ना तुला. पण एक सांगू, आज मी लई खुश आहे वीर. बघ ना सगळं काही कसं तुझ्या मनासारखं घडतंय ना. कुठनं सुरू झाला होता आपला प्रवास. अरे कालपर्यंत काकी तुला गड्यागत वागवायची, डॅडींचा विश्वास नव्हता तुझ्यावर, पण तू करून दाखवलंस वीर. माझा वीरू, माझी निवड ही चुकीची नाहीये हे जगाला दाखवलं. वीरू, या मागच्या काही दिवसांमध्ये ना तू मला जगातलं सगळं सुख दिलं. मला असं सगळ्यांसमोर ओरडून ओरडून सांगावंसं वाटतं की हो माझा वीरू आहे, सगळ्यांच्या मनात घर बनवलेलं, कुणाचा विश्वास कधीच न तोडणारा आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा वीरू. पियू, तुझा वीरू तुझ्यापासून आता काही गोष्टी लपवायला लागलाय. तो आधीसारखा खरा नाही राहिला. आता तो खरा नाही राहिला पियू. आता मला असं वाटतं की तडक तुझ्यापाशी यावं, तुला घट्ट मिठी मारावी आणि तुला हे सांगावं की वीरू, तू ह्यो जो मला आनंद दिलाय ना, ह्यो अभिमान दिलाय ना, त्यासाठी खरंच खरंच थँक्यू. आय लव्ह यू वीरू. आय लव्ह यू सो मच. हॅलो हॅलो काय झालं? फोन का कट केला?